त्याशिवाय आपल्याला मेंटेनन्सची कॉस्ट असते. आपण जर एखादी प्रॉपर्टी लोनवरती घेतली तर आपल्याला 8.5 ते 9% इंटरेस्ट लागतो. सो ह्या पण कॉस्ट आपल्याला कन्सिडर करणे फार गरजेचे आहेत. म्युच्युअल फंड ही एक लिक्विड इन्व्हेस्टमेंट आहे, म्हणजे कंपॅरेटिव्हली सेल करताना आपल्याला जास्ती एफर्ट घ्यावे लागत नाहीत. इझिली आपण आपले म्युच्युअल फंड्स विकू शकतो. पण प्रॉपर्टी सेल करताना आपल्याला हवी ती किंमत मिळेल की नाही याची शाश्वती नसते. त्याच्यामुळे आपल्याला प्रॉपर्टी सेल करण्याचं डिसिजन प्रत्येक वेळेला डिले करावं लागतं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की प्रॉपर्टी आपल्याला पार्शियली सेल नाही करता येत. म्हणजे आपल्याला ठराविक रक्कम जर हवी असेल तर आपण ती म्युच्युअल फंडमधनं तेवढीच रक्कम काढू शकतो. पण प्रॉपर्टीमधनं आपल्याला जर पैसे हवे असतील तर आपल्याला पूर्ण प्रॉपर्टी विकावी लागते. त्याशिवाय आपल्याला प्रॉपर्टीमध्ये जर एखादा टेनंट नाही मिळाला तर मग आपल्याला नो ऑक्युपन्सीमुळे तिथेही आपल्या इन्कमचा लॉस होऊ शकतो. पण ती गोष्ट आपल्याला म्युच्युअल फंडमध्ये बघायला मिळत नाही. तर या मुद्द्यांचा जर आपण विचार केला तर दोन्ही ॲसेट क्लास आपापल्या ठिकाणी योग्य आहेत. पण जर इन्व्हेस्टमेंटसाठी आपल्याला हवी असेल तर म्युच्युअल फंडच बेस्ट आहे. तुम्हाला जर असे काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू.